संयम असू द्यावा, कारण मावळलेला सूर्य हा उगवतोच. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो. तुम्हाला शैक्षणिक संस्थेसाठी शासनाकडून जागा घ्यायची आहे, तर अशी जमीन ही सरकार शैक्षणिक संस्थेसाठी कधी देऊ शकते ही बाब जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शाळेसाठी जमीन ही शासन कधी देते, तर ज्या वेळेस एखाद्या भागामध्ये शाळेची सुविधा मिळत नाही, विद्यार्थ्यांना तशी सुविधा शिक्षणाची मिळत नाही, किंवा शाळा आहे परंतु अपूर्ण त्याचे कामकाज चालते, अपूर्ण सुविधा आहे, असा अहवाल जर शासनाकडे जात असेल त्यावेळेस शासन त्या भागासाठी शाळेसाठी जमीन ही देऊ शकते. यासाठी आपल्याला कायद्यानुसार काही कलम हे माहिती असावे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 त्यातील कलम 62 नुसार शाळा असेल किंवा शैक्षणिक संस्था असतील यांना सार्वजनिक उपयोगासाठी जमीन ही शासन बहाल करू शकते. आणि असा अधिकार जो आहे शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी रिसर्च चौकशी करून ती जमीन ही सार्वजनिक प्रयोजनासाठी म्हणजे शाळा असेल, शैक्षणिक संस्था असेल किंवा दवाखाना असेल यांना बहाल करू शकतात. आता अशी जमीन देताना जिल्हाधिकारी हे 30 वर्ष, 99 वर्ष किंवा 50 वर्षाच्या करारावर ही जमीन देऊ शकतात. आता अशी जमीन कोणाला मिळू शकते, तर ज्या वेळेस अर्ज करणारी संस्था ही पात्र असेल त्याच वेळेस अशी जमीन ही देण्यात येऊ शकते. यात नोंदणीकृत पब्लिक ट्रस्ट असेल किंवा सोसायटी असेल किंवा नोंदणीकृत संस्था असेल यांनाच अशी जमीन ही देण्यात येऊ शकते. कारण कलम 30 नुसार सार्वजनिक किंवा शैक्षणिक कामासाठी जमीन ही बहाल करण्यात येते. आता अशी जमीन केव्हा देण्यात येते, तर ज्या वेळेस सरकारच्या मालकीची जमीन ही उपलब्ध असेल त्यावेळेस अशी जमीन ही देण्यात येऊ शकते. तसेच कलम 20 चा जर विचार केला तर जमिनीचे प्रकार व वर्गीकरण यानुसार ही जमीन आपल्याला बहाल होत असते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस जमीन निवडली जाते आणि त्या जमिनीचा वापर शिक्षणाच्या वापरासाठी योग्य ठरतो, यामध्ये जसे की रस्ते किंवा सुरक्षितता, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल यांची परवानगी, या अशा अनेक बाबी असतात. त्याचप्रमाणे कलम 295 फ चा जर विचार केला तर शिक्षण संस्थांना कायदेशीर पद्धतीने जमीन बहाल करण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे अशी जमीन बहाल करण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांना आहे. त्याचप्रमाणे RTE ऍक्ट नुसार निकष हे पूर्ण झालेले असावेत. तसेच शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी NOC देणं देखील आवश्यक ठरतं. आणि विशेष म्हणजे शैक्षणिक कार्य हे सामाजिक व सार्वजनिक प्रयोजनासाठी असेल त्याच वेळेस अशी जमीन ही बहाल होत असते, देण्यात येते. म्हणजेच येथे ही बाब लक्षात घ्या, जमीन फक्त नॉन प्रॉफिट संस्था ज्या आहेत यांनाच देण्यात येऊ शकते. आणि अशी जमीन देताना 30 वर्ष किंवा 50 वर्ष किंवा 99 वर्षाचा भाडेपट्टा यानुसार जमीन ही देण्यात येऊ शकते. आणि इथे ही बाब देखील लक्षात घ्या की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 त्यातील कलम 38 नुसार ज्या उद्देशासाठी जमीन दिलेली आहे त्या उद्देशासाठी तिचा वापर होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जो कालावधी तुम्हाला बांधकामासाठी दिलेला आहे त्या कालावधीमध्येच तसे बांधकाम पूर्ण करणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घ्या. जे काही मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे त्या मुद्द्यांची निकषांची जर पूर्तता होत असेल तर शैक्षणिक संस्था यांना शाळेसाठी जमीन ही मिळू शकते.